हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर रात्री आमचे जेवणं झाले आणि रात्रीचं माझं रुटीन. तर मी रात्री कोणकोणती कामं आवरून घेते जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला पटकन घाईगडबड होणार नाही आणि वेळेमध्ये माझा स्वयंपाक होतो. मुलांचे डबे करायचे असतात सर्व. सकाळच्या वेळेत जर माझा स्वयंपाक झाला नाही तर अजिबात होणारच नाही, म्हणजे मी डायरेक्ट 2ला घरी येते. त्याच्यामुळे मग सर्व नियोजन करावं लागतं. तर मी कोणकोणत्या गोष्टी रात्री आवरते आणि एकदम लक्षात करून त्या सर्व गोष्टी मला खूप खूप मदत करतात, की सकाळी सर्व माझं व्यवस्थित आवरून होतं आणि सर्व मुलांना म्हणजे सर्वांचं व्यवस्थित स्कूलमध्ये वेळेत जाणं होतं. तर त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. रात्रीच्या रात्री मी भांडे लावून घेते आणि लगेचच क्लीन करते. जे भांडे असतात ना ते लगेच ह्या परत टोपलीमध्ये ठेवून देते जेणेकरून ते सुकतात दुसऱ्या दिवशीला. आणि टिफिन वगैरे सर्व एका ठिकाणी मी ठेवून देते व्यवस्थित. आणि रोजच्या रोज जर भांडे घासले ना आपण वेळेच्या वेळी तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जे स्वयंपाकासाठी भांडे लागतात किंवा मुलांचे टिफिन राहतात ते सुद्धा आपल्याला वेळेत भेटतात. नाही तर सकाळच्या वेळेस काय होतं, घाई गडबड होते आणि आपण एवढा सकाळी स्वयंपाक करायचा की भांडे घासायचे ह्या गोष्टी नाही होऊ शकत, कारण की सर्व व्यवस्थित आवरून जाण्यासाठी रात्रीची कामं केलीच पाहिजे आणि वेळ नसतो आपल्याकडे इतकासा. कारण की सकाळी स्वयंपाक, मुलांची अंघोळ, त्यांना नाश्ता देणं, त्यांचे टिफिन पॅक ही सर्व गोष्टींना खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे ना मी रात्रीचं हे सर्व करते आणि भांड्यांचं किचन ओटा क्लीन करून ठेवते जेणेकरून सकाळी आपण जेव्हा उठतो ना तर लगेचच आपण स्वयंपाकाला सुरुवात करू शकतो फ्रेश झाल्यानंतर. तर किचन काउंटर हा नेहमी रात्रीच्या रात्री क्लीन करून घेते मी, कारण की मला मुलांचे टिफिन बनवताना कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही किंवा माझी पण चिडचिड स्वतःची होणार नाही आणि एकदम पटापट होतील आणि एकदम आनंदाने मस्त सर्व गोष्टी होतात. आणि आपण मग जेव्हा जॉब करतो ना तेव्हा सर्व चिडचिड न करता गोष्टी झाल्यानंतर खूप छान असतात. नाही तर सर्वच गोष्टीची चिडचिड होते ना मग तेव्हा आपला पूर्ण दिवस खराब जातो. तर त्याच्यासाठी पूर्ण दिवस हा खराब नको व्हायला, आपला दिवस पूर्ण छान जायला हवा, त्याच्यासाठी सकाळची सुरुवात ही चांगली झालीच पाहिजे. आणि ही चांगली सुरुवात आपल्या किचनपासून असते. जेव्हा आपण किचनमध्ये पाय देतो सकाळी तर अगदी नीटनेटकं स्वच्छ दिसायला पाहिजे, तेव्हा मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आपल्याला खूप जास्त आनंद होतो. तर मी इथं आहे ना कामं करता करता आद्विकचा अभ्याससुद्धा घेत असते, त्याचं रायटिंग चालू आहे. तर मी रिव्हिजन तर घेतेच, जेव्हा माझं सर्व कामं आवरतात तेव्हा रिव्हिजन वगैरे 1 तास तर चालला जातो आमचं, काही चालूच असतं, ॲडिशन सोडवणं, पोएम वाचन वगैरे म्हणजे चालू असतं. आणि तो रायटिंग करतो व्यवस्थित, विचारून घेतो आणि करतो तो. तर इथं ते सुद्धा साईड टू साईड करत असते मी. आणि इथं सर्व माझं गॅस ओटा क्लीन झालेला आहे. तर इथं अशा प्रकारची मी रात्रीची ही कामं करते आणि एकही दिवसाचा माझं जात नाही. त्याच्यानंतर मग आपले मेन म्हणजे तर भांड्यांचं जर पसारा गेला ना तर निम्मी कामं होऊन जातात. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते, किचनमध्ये सर्वात मोठं काम म्हणजे भांड्यांचं. जे भांडे क्लीन झाले ना तर काही टेन्शन नाही येत, म्हणजे सकाळी आपल्याला अगदी बेसिंग कोरडं स्वच्छ दिसतं. आणि तसंच स्वच्छ दिसलं ना तर आपल्या घरामध्ये झुरळाचं प्रमाण खूप कमी असतं, कारण की जिथं ओलावा राहतो आणि जिथं खरकटे भांडे राहताना त्या ठिकाणी सर्वात जास्त झुरळं होतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर झुरळ नको आहे आपल्या घरामध्ये, कोणालाही त्रास कोणताही नको, पोटदुखीचा नको व्हायला. लहान मुलं असतील तर तुम्ही खूप जास्त काळजी घ्या ह्या गोष्टीची, कारण की इन्फेक्शन लहान मुलांना खूप लवकर होऊन जातं पोटदुखीचं. त्याच्यामुळे ना म्हणून मग मी ना खूप खूप काळजी घेते या गोष्टीची, की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाहिजे, कोणत्याही मुलांना त्रास नको, म्हणून मी भांड्या अगदी क्लीन करते, कोणताही कचरा नको तिथं. त्याच्यासाठी हे करत असते मी. आणि आपली हेल्थ महत्त्वाची आहे, हेल्थशिवाय काही नाही आहे. त्याच्यामुळे हेल्थकडे खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. माझ्या जेवणामध्ये पण मील एकदम म्हणजे हे असतं, प्रोटीन भेटायला पाहिजे, विटॅमिन्स भेटायला पाहिजे, अशा पद्धतीने मी चपाती, भाकरी, पनीर, चिकन म्हणजे ह्या सर्व गोष्टी हे करते, इन्क्लूड करते. भाज्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्यामुळे मी सवय लागते. ब्रोकोली, आद्विक आता बऱ्याचशा भाज्यासुद्धा खायला लागलेला आहे, मी त्याला पण सवय लावलेली आहे. तर त्याच्यामुळे एक बरं आहे. तर इथं
म्हणून मी वेळच्या वेळी माझ्या ह्या रुटीन आहे ना, मी कधीच असं हे करत नाही. माझे एकदम रेग्युलरली रुटीन मी तुम्हाला दाखवत असते. जे मी नेहमीच्या लाईफमध्ये माझ्या ह्या असतात तेच मी तुम्हाला दाखवते. जशी आहे, ज्या पद्धतीने जे आवडते ना, जेवढं आहे तर तेच दाखवते. त्याच्यामुळे ना मला छान वाटतं असं माझं रुटीन दाखवायला आणि मला आवडतं ह्या गोष्टी करायला. तर इथे सर्व माझे भांडे क्लीन झाले, तुम्ही पाहू शकतात. तर भांडे क्लीन झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आपण आपलं बेसिंग आहे ना घासूनच घ्यायचं आहे. कधीही बेसिंगमध्ये भांडे घासले आणि तसंच बेसिंग कधीच ठेवू नका. आणि त्याच्यासाठी ना घासणीसुद्धा एक वेगळी ठेवत जा किचनमध्ये. तर माझे ना असे 2 इथं बाउल्स आहे. एक आपलं साबण ठेवलेला आहे विमचा, ती घासणी वेगळी आणि बाकीच्या 2-3 घासण्या त्या वेगळ्या, त्या बेसिंगच्या असतात. तर ते वेगळ्या असतात माझ्या. तर वेगवेगळ्या ठेवत जा तुम्ही. भांड्यांच्याच घासणीने बेसिंग घासू नका, त्याच्यासाठी एक वेगळा घासणी ठेवत जा. तर इथं मस्त असं माझं किचन क्लीन झालेलं आहे. लगेचच्या लगेच हा कचरासुद्धा आता डस्टबिनमध्ये टाकून देणार आहे, कारण की तो रात्री घरात ठेवायचा नाही, कारण की किचनवर कोणत्याही प्रकारचं अन्न आपल्याला ठेवायचंच नाही आहे, जेणेकरून झुरळांना खायला भेटेल आणि ते झुरळ आपल्या घरात जास्त होतील. त्याच्यामुळे आपल्याला किचनवरती अजिबात अन्न ठेवायचं नाही आहे. तर इथं मस्त छान कोरडं व्हायला पाहिजे आपलं किचन. अशा पद्धतीने इथलं सर्व काउंटरवरचं पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे सकाळपर्यंत एकदम छान कोरडं होऊन जातं ते. आणि अशा पद्धतीने हे सर्व मी पाणी आता काढून घेते आणि व्यवस्थित आता सर्व इथं आवरलं गेले. माझं ऑलमोस्ट किचन आवरलंच गेलं आहे. तर व्यवस्थित आता कापडाने मी याला कॉटनचं जे कापड आहे ना त्याने स्वच्छ करून घेणार आहे. आणि व्यवस्थित स्वच्छ करून झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगतेच मी पुढे काय काय करते. त्याच्या आधी माठसुद्धा मी रात्री भरून ठेवते. सकाळी सकाळी माठ भरायचं, ही कामं ना अजिबात आपल्याला ठेवायची नाही आहे. सकाळच्या टायमामध्ये रात्री जेवढी आपल्याला कामं उरकवता येईल ना सकाळसाठी तेवढी उरकून घ्यायची, कारण की सकाळी कमीत कमी कामं आपल्याला निघायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण रात्री निम्म्याहून अधिक आवरून घ्यायचं आहे. तर मी हेच करते. आता माठसुद्धा भरून ठेवला. दिवसभराचं टेन्शन जातं. रात्री माठ भरला ना म्हणजे दिवसभर बरोबर ते माठ होतं आपल्याला. आणि इथं मग आता तेलाच्या बॉटल वगैरे, आता मी जर बॉटल तेल वगैरे ना ओतून नसतं ठेवलं ना तर सकाळी सकाळी मग मला तेल भरावं लागलं असतं. तर तिथेच आपले वेळ 10-15 मिनटं असे जातात निघून प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून मग मी काय करते, लगेच ज्या ज्या गोष्टी असतात ना रात्रीच्या रात्री कधी आता तेल सकाळी भरलं असतं तर माझा वेळ किती गेला असता, तर हाच वेळ मी वाचवण्यासाठी आताच हे करून ठेवते. आता हे तेलाच्या बॉटलसुद्धा मी भरून ठेवणार आहे. म्हणजे ना आपल्याला कोणत्याही प्रकारचं सकाळच्या वेळेस आहे ना, जी रात्री आता कामं होऊ शकतात ती सकाळी कशाला करायची. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे सकाळच्या टायमामध्ये स्वयंपाक असतो, देवपूजा असते, त्याच्यानंतर मुलांची टिफिन, बॉटल, त्यांची तयारीसुद्धा प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागते. ह्या सर्व गोष्टी येतात. त्याच्यामुळे रात्रीचं आपण ह्या गोष्टी करू शकतो. म्हणजे ना आपल्याला सकाळी आपल्या स्वतःसाठी पण वेळ भेटतो आणि व्यवस्थित आवरलं जातं. आणि मला व्यवस्थित सर्व गोष्टी मॅनेज झाल्या ना सकाळच्या टायमात, मला जेवढं आवरायचं आहे त्या सर्व व्यवस्थित झाल्या ना तर भारी वाटतं. नाहीतर मग मला अजिबात चिडचिड, म्हणजे घरात पण व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली पाहिजे. सकाळी पहिल्यांदा तर झाडू मारला गेला पाहिजे, सकाळी देवपूजा झाली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी मला आवडतात झालेल्या. जर मी तशी देवपूजा एकही दिवस असं झाला नाही की देवपूजा करत नाही, तर देवपूजा करूनच मी जात असते. त्याच्यामुळे ना मला ह्या सर्व गोष्टी सकाळच्या टायमात, कारण की दुपारी 2 वाजता येते, तेव्हा 2 वाजेनंतर झाडू मारायचं हे नाही शक्य होऊ शकत. त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी मी रात्री करते. तर इथं बॉटल्स वगैरे मस्त छान भरून घेतल्या, क्लीन करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर लगेच मग माझा ना मसाल्याचा डबासुद्धा मी चेक करून घेते मध्ये-मध्ये. 2 ते 3 दिवसामध्ये मसाल्याचा डबा लगेच त्याच्यात काय संपलं ते सर्व भरून घेते. आता गरम मसाला, मिर्च पावडर, हळद आणि जिरे संपले होते ते सुद्धा म्हटलं तर लगेच मी भरून घेतले, कारण की मग परत अजून सकाळी हे एक-एक भरू, एक-एक काढू, मग ते कंटाळा येतो. त्याच्यामुळे मग मी आत्ताच्या आत्ता भरून घेते, जेणेकरून मग मला ह्या सकाळी एकदम निवांत छान स्वयंपाक करायला वेळ भेटतो. आणि इथं सर्व छान मी जिथल्या तिथं जे असतात ना साहित्य तिथं लगेच ठेवून घेते. आणि
मध्ये जे जे म्हणजे ह्या गोष्टी मसाल्याचा डब्बा, भाज्या, ह्या गोष्टी आपल्या ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सकाळी आपल्याला लागतात नेहमी आणि संपल्या ना तर लगेच जेव्हाच्या तेव्हा भरत जातो मी, जेणेकरून आपला मस्त छान सकाळचा दिवस सुरुवातच चांगली होईल, आनंदाने होईल. तर इथं सर्व मसाला भरून घेतला, तुम्ही पाहू शकता डब्यामध्ये सर्व गोष्टी. आता एकदा व्यवस्थित काउंटरवरतून फडक्याने पुसून घेते काही पडलेलं असेल ते सर्व. तर इथं मस्त छान क्लीन करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी रात्रीच्या वेळेसच किचन एकदम छान क्लीन करते. अगदी मला कोरडं टापटीप लागतं किचन. तर आता हे अर्धा एक तासामध्येच एकदम भारी कोरडं सुकून जाणारे, व्यवस्थित राहणारे आणि इथं सर्व माझी कामं होऊन गेलेली आहे, तुम्ही पाहिलीत. तर रात्रीच्या वेळेस नाही ह्या गोष्टी मी करत असते, काही ना काही संपलेलं किंवा काही असतात ना त्या गोष्टी मी सर्व रात्री करते, जेणेकरून सकाळी उठली फ्रेश झाले का लगेच स्वयंपाक करायचं, त्याच्यानंतर लगेच देवपूजा, झाडून लगेच आद्विकचं आवरणं ह्या गोष्टी होतात माझ्या. आणि आम्ही दोघं सोबतच निघतो, दिवशी 7 वाजता जाते. तर असं ह्या पद्धतीने माझे सर्व 5पासून तर मस्त 5पासून कामं होतात, मस्त व्यवस्थित हळूपणे आवरली जातात, काही गडबड होत नाही माझी सकाळी. तर इथं मी दळणं पण दळून आणलेली, तुम्ही पाहिलं साईडला ठेवली, ती आता गरम आहे तर ती उद्या मस्त डब्यामध्ये गाळून वगैरे डब्यामध्ये भरणार. तर आता ही रात्रभर मी अशीच राहू देणार आहे ते. तर गरम गरम पीठ कधीच भरायचं नाही, डब्यामध्ये आळ्या होतात, तर ते रात्रभर मी थंड होऊ देणार आहे आता. तर आणि इथं सर्व झाले आवरून किचनचं, लगेच मग झाडून घेते, कारण की कचरा वगैरे पडलेला असतो तो लगेचच झाडून घ्यायचा. आपण स्वयंपाक करता करता काही ना काही पडतं, तर ते सर्व झाडून घ्यायचं आहे. एवढासा कचरा नसो, पण तरीही मला सवय झालेली आहे, शेवटी माझं लास्ट काम झाडून घ्यायचं असतं, ते मी करते. तर इथं छान मस्त सर्व किचन माझं आवरून झालेलं आहे आणि हा वेळ मी रात्री देतच असते माझ्या किचनसाठी. तर तुम्ही पण नक्की असंच करत जा, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त सकाळी वेळ पण भेटेल आणि सर्व कामं वेळेत आवरली जातील. अशा पद्धतीने माझं छानसं मस्त किचन आवरलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. खूप छान वाटते आता. आणि माझं असं किचन आवरून झालं. सकाळी कसं रात्रीचं मग माझं रुटीन जेवण वगैरे झाले ना, आता उमेदचं तर जेवण बाकी आहे, कारण की ते आलेच नाही अजून. तर त्यांचं जेवण बाकी आहे, तर ते येतील 10-1 वाजता. तर मी त्याच्या आधी हे सर्व क्लीन करून घेते. परत मग रात्रीच्या वेळेसच मग तुम्ही पाहिलं माझं तेल संपलं, ते भरून घेतलं. मसाल्याच्या डब्यातलं पण बाकीच्या गोष्टी ठेवून घेतल्या, कारण की सकाळी जर उठले आणि ह्या गोष्टी भरायला वेळ पण पुरत नाही, काय नाही. माठ भरून घेते लगेचच, कारण की रात्रभर मस्त छान जेवढं थंड पाहिजे ना आपल्याला तेवढं थंड होतं. आणि असं घरातली क्लिनिंग करून घेते माझी किचनची तरी, कारण की सकाळी मी 5ला उठते, मग सर्व स्वयंपाक वगैरे मला रेडी करावा लागतो आणि त्याच्यासाठी मग आणि त्याच्यासोबत मग आद्विकचा अभ्यास पण घ्यावा लागतो. आता मी थोड्या वेळात आद्विकचा अभ्यास घेणार आहे, तर त्याला अभ्यास पण घ्यायचा आहे. आणि आता सर्व आवरलं माझं किचनचं, जेणेकरून मग मला उद्या सकाळी टेन्शन नाही, काय नाही, वेळेत माझी ही कामं होतील. आणि असं किचनची साफसफाई मी रोज करत असते आणि सर्व किचनचं आवरून घेते. चला, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.